हे सरकार जातीय तेढ निर्माण करते, धार्मिक तेढ निर्माण करते। जी महायुतीचे नेते फुले शाह आंबेडकर यांचा विचार पायदळी तुडवताना दिसत आहेत, त्यांच्याबरोबर आता न राहण्याचा आम्ही निर्णय घेऊन सर्व राज्याच्या कार्यकर्त्यांनी एकत्र बसून निर्णय आम्ही आज त्यामुळे घेतला की शरद पवार साहेब हे कधी आंबेडकरी चळवळीतील एखादा कार्यकर्ता मोठा होईल असं काम करत नाही। त्यांनी पूर्ण आंबेडकरी चळवळीची वाट लावलेली आहे। तरी सगळी चळवळ जसं आपण पॅन्थर पासून ते आजपर्यंतच्या चळवळीकडे जर गांभीर्याने लक्ष दिलं तर राजा ठाणे साहेब असतील, नामदेव ढसाळजी असतील, यांचा त्या काळचा जो दरारा होता, त्याला मनुवादी खरतर कापायचे, मनुवादी त्यांना घाबरायचे, त्यांची एक दहशत होती। परंतु कालांतराने जशा पद्धतीने चळवळ वाढत गेली, परंतु नेते कमजोर होत गेले, नेत्याची आर्थिक परिस्थिती कमजोर होत गेली आणि एक शोकांतिका आहे आंबेडकरी समाजाची की त्यांच्या शेवटच्या वेळेस त्यांच्या आजारपणाशी लागणारा खर्च देखील ते करू शकत नव्हते। अशी अवस्था त्या आंबेडकरवादी पॅन्थर आपल्या नेत्यांची झाली। ज्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे प्रश्न असतील, ज्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला सक्षम करण्याची गोष्ट असेल, जिल्हा नियोजन कमिट्यामध्ये तुमचे सदस्य असतील आणि तुमचं संघटन आणि तुमचं समाजाप्रती काम बघून तुम्हाला महामंडळ देऊन तुम्हाला आम्ही सत्तेमध्ये सहभाग करून घेऊ असं आश्वासन अजितदादा पवार यांनी आम्हाला। राजा भाऊ, तुम्ही एवढ्या वर्षापासून सचिन खरात, जे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे प्रमुख होते, यांच्यासोबत कार्य केलेलं आहे। मात्र आता तुम्ही निवडणुकीच्या कालखंडामध्ये त्यांची साथ का आणि कशामुळे सोडली? सुनील भाऊ, आपलं स्वागत आहे। आपण जो प्रश्न विचारला की आपण आतापर्यंत सचिन खरात साहेबांसोबत होते, आज त्याच्यासोबत का नाही आहेत, तर गेल्या 7 वर्षापासून मी खरात साहेबांसोबत जुळला गेलो होतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाच्या माध्यमातून मी मुंबईची जबाबदारी घेतली होती आणि मुंबईसह महाराष्ट्रात पूर्ण संघटन बांधण्याचं काम आम्ही केलं। ते संघटन बांधत असताना त्या लागणारा आर्थिक खर्च असेल, लोकांना जुळवणं असेल, ते संघटन तो पक्ष बांधण्यासाठी माझा खूप मोठा त्यामध्ये सहभाग आहे। वेळोवेळी मी सचिन खरात साहेबांसोबत आंदोलन देखील केली, जेलमध्ये गेलो, परंतु सचिन खरात साहेब ज्या पद्धतीने आधी काम करायचे पॅन्थरचं आणि ज्या समाजाच्या प्रश्नाप्रती ज्या पद्धतीने लढायचे, आज बघतो तर त्यामध्ये ती तशी पहिल्यासारखी सततता राहिली नाही। आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आता अजितदादा पवार सोबत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गेल्या 7 वर्षापासून मित्र पक्ष आहोत आणि त्यांच्यासोबत काम करत असताना आम्ही सचिन भाऊ खरात यांना महामंडळ भेटेल, सत्तेचा एखादा सहभाग भेटेल, तो त्यांना आणि ह्या भेटल्यानंतर आम्ही समाजाचं काम करू अशी आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा होती। परंतु सचिन खरात साहेब जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मित्र पक्ष होते, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते अजितदादांचे कट्टर समर्थक म्हणून अशी त्यांची ओळख होती। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर नेते हे त्यांचा रागराग करायचे आणि सचिन खरात यांना सत्ता न मिळण्याचं कारण हे होतं की ते अजितदादांचे कार्यकर्ते होते आणि शरद पवार साहेबांनीच त्यांच्या आतापर्यंत खोडा घातला होता। त्यामुळे एका आमच्या आंबेडकरी चळवळीतील तरुण नेत्याला सत्तेचा सहभाग भेटला नाही, याची जाणीव आम्हाला पूर्ण आहे आणि हीच जाणीव खरात साहेबांना देखील आहे। परंतु खरात साहेबांनी ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 गट झाले, त्यावेळेस खरात साहेबांनी अजित पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला। तो आम्हाला सगळ्यांना बसून आमच्याशी चर्चा विनिमय करून त्यांनी तो निर्णय घेतला होता। परंतु पुन्हा जेव्हा इलेक्शन लागलं विधानसभेचं, कुठल्याही कार्यकर्त्याला विश्वासात न घेता त्यांनी परस्पर जो निर्णय घेतला त्याला आमचा विरोध आहे। म्हणून आम्ही अजितदादांसोबत गेलो आणि अजितदादांसोबत जाण्याचं कारण फक्त एवढं होतं की अजितदादांनी ज्या पद्धतीने सचिन खरात साहेबांना वाढवण्याचा प्रयत्न केला, त्यांची कामं केली आणि अजितदादांनी आमची देखील कामं केली आणि आम्हाला माहिती आहे की भविष्यात जर आमचं काम कोण करतील तर अजितदादा करतील, म्हणून आम्ही अजितदादासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि खरात साहेबांना देखील माहिती आहे की शरद पवार साहेब हे कधी आंबेडकरी चळवळीतील एखादा कार्यकर्ता मोठा होईल असं काम करत नाही। त्यांनी पूर्ण आंबेडकरी चळवळीची वाट लावलेली आहे। तरी सचिन खरात साहेब त्यांच्यासोबत गेले आणि तेही पोकळ आश्वासन त्यांना दिलं आणि आम्ही बघतो की आज सचिन खरात जो पॅन्थरच्या चळवळीतला एक कार्यकर्ता होता, तो आज तसा राहिलेला नाही। तो फक्त आता एक भाटगिरी करण्याचं काम करतो। फक्त मीडियामध्ये येऊन 2 सेकंद आणि 3 सेकंद एखाद मिनिटाचे बाईट देणं ही आंबेडकरी चळवळ समजतो।
त्याच्या पाठीमागं आता मी आल्यानंतर एकही जिल्ह्यात कार्यकर्ता नाही आहेत, सगळे माझ्यासोबत आलेले आहेत. आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आणि भीमराज सेनेच्या माध्यमातून आम्ही अजितदादा पवार यांना समर्थन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही असं बोलताय की सचिन खरातच्या गटामध्ये आता सध्याला कोणीच राहिलेलं नाही, सगळे कार्यकर्ते तुमच्या बाजूला आलेले आहेत. मात्र सचिन खरात यांचा जो गट होता, हा गट कमजोर पडण्याचा किंवा मागे पडण्याचं कारण काय आहे? सुधीर भाऊ, त्याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की एखादी संघटना वाढवत असताना ती संघटनाचे उद्देश आणि आपण ज्या उद्देशाला घेऊन संघटना काढली त्या संघटनेच्या उद्देशावर आपण ठाम राहून काम केलं पाहिजे. आणि जो संघटनेशी कार्यकर्ता जुडतो, जो पक्षाशी कार्यकर्ता जुडतो, त्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. त्याच्या अडीअडचणीला उभं राहिलं पाहिजे. त्याच्यावरती एखादी केसेस झाली त्यासाठी उभं गेलं पाहिजे. त्याच्या घरात काही प्रॉब्लेम असेल तेव्हा उभं राहिलं पाहिजे. परंतु खरात साहेब ह्या एकही गोष्टीमध्ये सक्षम नव्हते. मी त्यांच्यासोबत असताना महाराष्ट्राच्या एकूण एक जिल्ह्यामध्ये जिल्हा बांधणी केली. त्यांच्या येण्यापासून तर जाण्याचा पूर्ण खर्च मी करायचो. त्यानंतर खरात साहेब एखाद्या निर्गम स्थळी, ज्या ठिकाणी नांदेड सारखा झाला किंवा एक गोंदिया भंडारा जिल्हा झाला, त्या ठिकाणी जे कार्यकर्ते असतात त्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नसते, परंतु त्या कार्यकर्त्यांना सांगायचं की मला महागडं हॉटेल बुक कर. परंतु तुम्ही त्या कार्यकर्त्यांना म्हणजे 7 ते 8 वर्ष तुम्ही सत्ताधारी पक्षासोबत होते, परंतु सत्तेचा तुम्हाला कुठलाही सहभाग मिळाला नाही आणि तुम्हाला न मिळाल्यामुळे तुम्ही त्या कार्यकर्त्यांना देखील सक्षम करू शकले नाही. मग तुम्ही त्या कार्यकर्त्यांना अपेक्षा कशी करू शकता की तुम्ही त्यांच्यासाठी महागडं हॉटेल बुक करावं? परंतु कार्यकर्त्याने देखील पुढे कधीतरी सचिन खरात यांना महामंडळ भेटेल, त्याच्या माध्यमातून आपल्या समाजाचा विकास होईल, त्याचं पर्सनल कामं होतील, मग सरकारी योजनांचे लाभ भेटतील, या आशेपोटी सचिन खरात साहेबांशी काही लोक जुळले होते. परंतु गेल्या 5 ते 6 वर्षांमध्ये त्यांनी बघितलं की सचिन खरात साहेब एक सक्षम नेता नाही आहे, जो नेता आपल्या कार्यकर्त्यांना सक्षम बनवू शकेल. या साऱ्या गोष्टीमध्ये त्यांचं संघटन कमजोर होत गेलं. आणि आता मी गेल्यानंतर महाराष्ट्रातील जेवढं संघटन आहे सगळेचे सगळं माझ्या संपर्कात आहेत, माझ्या सोबत आलेले आहेत. त्यांना घेऊनच मी भीमराज सेना स्थापन केलेली आहे. आणि मी दाखवून देईल तुम्हाला यापुढे की भलेही आम्ही इतर कुठल्या पक्षासोबत युती केली असेल, मित्र पक्ष असेल, परंतु आम्ही त्यांच्यासोबत मित्र पक्ष म्हणून फक्त यासाठीच आहोत की सत्तेमध्ये आम्ही आता जाऊ शकत नाही, परंतु सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षांसोबत युती करून त्या सत्तेच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता हा सक्षम झाला पाहिजे, त्यांची आर्थिक प्रगती झाली पाहिजे, हा एकमात्र उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही अजितदादासोबत गेलेलो आहोत. तुम्ही अत्यंत गंभीर असा आरोप केलाय की सचिन खरात हे कार्यकर्त्यांना हॉटेल बुक करायला लावायचे, महागडे हॉटेल असतील, खाण्यासाठी इच्छा व्यक्त करत असतील. सध्याला आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांची प्रत्येक ठिकाणी हीच अवहेलना किंवा ह्याच गोष्टीची चर्चा आहे की नेते म्हणतात की आम्हाला हॉटेल बुक करा, मोठमोठं खायला द्या. आणि तशीच परिस्थिती तुमच्या देखील संघटनेमध्ये राहिली नाही. दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही अजितदादा पवार यांच्यासोबत आता गेलेला आहात, तुम्ही पण सत्तेच्याच लालसापोटी गेलेला आहात असा आम्हाला प्रश्न पडलाय. बिलकुल, सत्ताची सर्व समस्येची गुरुकिल्ली आहे हे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही एखादा विधानसभा क्षेत्र बांधून स्वतः आमदार होऊ शकत नाही, कारण आमची तेवढी बांधणी नाही किंवा आमची तेवढी कुवत नाही. परंतु तीच बांधणी आणि तीच कुवत आणि तेच सक्षम होण्यासाठी आज आम्ही सत्ताधारी पक्षात गेलेलो आहे. आज जरी आम्ही कमजोर असतो, एखादा विधानसभा क्षेत्र बांधू शकलो नसलो तरी सत्ताधारी पक्षासोबत जाऊन समाजाचे काम करून आणि आता आम्ही त्यांना सहकार्य करतो, उद्या त्यांचं सहकार्य घेऊन आम्ही एक आमदार निवडून आणू, म्हणजे स्वतः आधी आमदार बनू आणि नंतर बाकीचे 10 ते 15 आमदार निवडून आणण्याची एवढी ताकद निर्माण करू. असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही आमचे कार्यकर्ते सक्षम करू. त्यासाठी आम्ही अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही ज्यांची सत्ता असेल त्यांच्यासोबत जाण्याचा यापुढे निर्णय घेऊ. अजितदादांनी तुम्हाला काही आश्वासन वगैरे दिलेत का? दादांनी आम्हाला पूर्ण आश्वासन दिलेलं आहे. ज्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे प्रश्न असतील, ज्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला सक्षम करण्याची गोष्ट असेल, जिल्हा नियोजन कमिट्यामध्ये तुमचे सदस्य असतील आणि तुमचं संघटन आणि तुमचं समाजाप्रती काम बघून तुम्हाला महामंडळ देऊन तुम्हाला आम्ही सत्तेमध्ये सहभाग करून घेऊ, असं आश्वासन अजितदादा पवार यांनी आम्हाला दिलेलं आहे. अजितदादा पवार सत्तेमध्ये येऊन साधारणपणे 2-2.5 वर्ष झाले, मग त्यांनी सचिन खरात यांना ही पदं का नाही दिली? त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ही पदं का नाही मिळाली? कारण त्यांनी बघितलं की सचिन खरात साहेब फक्त बाईट देण्यापुरते असतात.
1 मिनिट किंवा 2 मिनिट बाईक दिले तरी समाजाचं काम होत नाही. मी त्यांना किती वेळा सांगितलं की साहेब तुम्ही समाजामध्ये जावा, संघटन बांधा. तुम्ही फक्त भीमा कोरेगावला, ते पण अजितदादाच्या पाठीपाठी जायचं. 6 डिसेंबरला महाडला ज्या ठिकाणी समाज एकट्ठा होतो त्या ठिकाणी तुम्ही समाजाप्रती आपल्या भावना व्यक्त करा, एखादी सभा लावा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना एकत्र करा. तुम्ही फक्त जेव्हा यायचं बस हॉटेल बुक कर, तू हे कर, तू ते कर. अरे ज्या कार्यकर्त्यांना कसं घर चालवतं याची देखील तुम्हाला जाणीव नसते, त्या कार्यकर्त्याला तुम्ही महागड्या हॉटेलमध्ये जाणता. अहो मी यापुढे काम करत असताना मी या ठिकाणी सांगतो, मी एकाही कार्यकर्त्याला माझं कधी हॉटेल बुक करायला लावणार नाही. मी कधी त्याला हॉटेलमध्ये जेवून मला घाल म्हणून सांगणार नाहीये. मी कार्यकर्त्याच्या घरात जाऊन त्याच्यासोबत चटणी भाकर खाऊन संघटनेचं काम करेन. तुम्ही जर सत्तेमध्ये गेले तर काय कामं करणार आपल्या समाजाचे? मी सत्तेमध्ये गेलो त्यानंतर जे जे आपल्या समाजातील घटक आहेत, म्हणजे आंबेडकरी चळवळीतील विशेषतः बौद्ध समाजातील जे आपले तरुण बेरोजगार आहेत त्यांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लावेल. सरकारी योजना आहेत, ज्या योजनेच्या माध्यमातून आपण आपल्या समाजाचे खूप काही काम करू शकतो, त्यांचं भलं करू शकतो. मी त्या योजनेचा लाभ त्यांना मिळवून देईल. माझी तर ही घोषणाच आहे की माझा प्रत्येक जिल्हाध्यक्ष हा करोडपती झाला पाहिजे. त्याला करोडपती करण्याची जबाबदारी माझी राहील, परंतु संविधानिक मार्गाने, सत्तेच्या माध्यमातून. दलित समाजातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते जर तुम्ही पाहिले तर आजही गावखेड्यामध्ये राहणारे असतील किंवा शहरी भागातील झोपडपट्टी किंवा मध्यम वर्गामध्ये आहेत. योजनाच्या माध्यमातून तुम्ही कशा प्रकारे त्यांना आर्थिक सबलीकरण करू शकता? साहेब, सत्तेच्या माध्यमातूनच आपण त्याचं आर्थिक सबलीकरण करू शकतो. एखादी योजना असेल, त्याला लागणारे डॉक्युमेंट्स, त्या योजना कशा परिपूर्ण करण्याच्या त्याच्यासाठी आम्ही ट्रेनिंग सेंटर ओपन करू. प्रत्येक कार्यकर्त्याला प्रशिक्षण देऊ की तुम्ही कशा प्रकारे ह्या योजना करू शकता. समाजातील आपले कितीतरी अधिकारी आहेत बँकिंग क्षेत्रामध्ये, त्याच्याशी चर्चा करू. त्यांना सांगू की आपला समाज आणि सत्तेमध्ये सहभागी असल्यामुळे नेत्यांकडनं कसं काम करून घ्यायचं ते आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. आणि मला जर चान्स भेटला, मला जर संधी भेटली तरी मी तुम्हाला दाखवून देईल पुढे की मी काय कसं काम करू शकतो. समाजामध्ये आतापर्यंत 1760 आंबेडकरी समाजाच्या संघटना आहेत, राजकीय पक्ष आहेत. मग तुमचाच एखादा पक्ष किंवा तुमचा गट हाच प्रभावी कसा काय ठरतोय? हे बघा, मी ज्याही काही संघटना असेल, जेवढे काही पक्ष असतील, त्या सगळ्यांचा मी धन्यवाद मानतो. कारण आज आपण परिस्थिती पाहिली असेल, हे पक्ष फुटतात, ते पक्ष फुटतात, कोणी सत्तेसाठी इकडे जातो, कोणी तिकडे जातो. परंतु आंबेडकरी समाजातील पक्ष संघटना या कुठल्याही सत्तेविने राहतात आणि बाबासाहेब आंबेडकरचा निळा झेंडा घेऊन चालतात. त्या सगळ्यांना मी सॅल्यूट करतो. परंतु आपण ज्या वेळेस बघतो की त्यांची जी चळवळ, जसं आपण पॅन्थर पासून ते आजपर्यंतच्या चळवळीकडे जर गांभीर्याने लक्ष दिलं तर राजा ढाले साहेब असतील, नामदेव ढसाळजी असतील, यांचा त्या काळचा जो दरारा होता, त्याला मनुवादी थरथर कापायचे, मनुवादी त्यांना घाबरायचे, त्यांची एक दहशत होती. परंतु कालांतराने जशा पद्धतीने चळवळ वाढत गेली, परंतु नेते कमजोर होत गेले, नेत्याची आर्थिक परिस्थिती कमजोर होत गेली. आणि एक शोकांतिका आहे आंबेडकरी समाजाची की त्यांच्या शेवटच्या वेळेस त्यांच्या आजारपणाशी लागणारा खर्च देखील ते करू शकत नव्हते. अशी अवस्था त्या आंबेडकरवादी पॅन्थर आपल्या नेत्यांची झाली. परंतु एक दुसरं उदाहरण जर आपण पाहिलं की रामदासजी आठवले साहेब भलेही काँग्रेस असो, बीजेपी असो, यांच्यासोबत सत्तेमध्ये सहभागी झाले आणि त्यांच्या सत्तेच्या सहभागामुळे एक मोठा असा समाजातील गट आहे की त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली, सामाजिक परिस्थिती सुधारली. मग जेव्हा आपण ह्या दोघांकडे पाहतो तर मग काम दोघांचंही एक समाजाप्रती प्रामाणिक आहे. परंतु एकाने सत्ताधारी पक्षांसोबत जाऊन काम केलं, परंतु त्यांनी, आणि आपण हे बघत असाल, आठवले साहेब काँग्रेसची सत्ता असो किंवा बीजेपीची असो, निळा झेंडा घेऊन प्रत्येकासोबत राहिले, कोणाच्या झेंड्याचा भाग नाही झाले किंवा कोणामध्ये स्वतःला विलीन नाही केले. त्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यापेक्षा अधिक जास्त काम कसं करता येईल हा आमचा उद्देश असेल आणि त्याच्या माध्यमातून आम्ही समाजातील कार्यकर्त्यांना, समाजाला आर्थिक सक्षम करता येईल असा प्रयत्न करू.
आंबेडकरी चळवळीतील जे काही नवीन आणि तरुण कार्यकर्ते या चळवळीमध्ये येत आहेत त्यांच्यासाठी तुमचा संदेश काय राहणार आहे? आंबेडकरी चळवळीत जे कार्यकर्ते आहेत, पहिले तर ते आंबेडकरी चळवळीचं काम करतात, हेच खूप मोठी गोष्ट आहे. कारण आजच्या या स्वार्थी जगामध्ये आंबेडकरवादी कार्यकर्ता असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. परंतु ते आंबेडकरी चळवळीचं काम करत असताना, आता माझ्यासमोर खूप उदाहरणं आहेत, असे माझे मित्र आहेत, किरण तुपे वगैरे, जे संघर्ष करतात, परंतु बिचारांना आर्थिक सहकार्य नसल्यामुळे अशा जे कार्यकर्ते आहेत त्यांना माझं एक सांगणं आहे की बाबांनो, तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करत राहा, परंतु तुम्ही कामधंदा, बिझनेस या गोष्टीमध्ये लक्ष द्या आणि ते करत असताना चळवळीचं काम करा. आणि चळवळ गतिशील करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता आर्थिक सक्षम असला पाहिजे, हे माझं स्वतःचं मत आहे. आणि मी जर सक्षम झालो भविष्यात, आणि मला वाटतं होईल, तर मी कुठल्याही हा त्या संघटनेचा, तो त्या संघटनेचा किंवा असला कुठलाही भेदभाव न करता, संघटना किती विरोधी असली, माझ्या विरोधात जरी बोलणारे असले, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा घेऊन जाणारा असेल, तशा प्रत्येक आंबेडकरवादी कार्यकर्त्याला मी पूर्ण सहकार्य करत राहील. म्हणजेच तुम्ही खास करून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना एक बिझनेसच्या माध्यमातून किंवा आर्थिक गोष्टीमध्ये तुम्ही कसं सक्षमीकरण करू शकता याच्यावरती मुख्यतः करून भर देणार आहेत असं वाटतंय. हो, नक्कीच. कारण माझ्याकडे सरकारी अधिकाऱ्यांची खूप चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत, बँकर्सचे चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत. माझ्याकडं सत्तेमध्ये अजयदादांचंच पाठबळ आहे पाठीमागं. त्या तिन्ही गोष्टी भेटल्यानंतर माझे काही मित्र जे चांगलं उत्तम प्रशिक्षण देतात, अशा प्रकारे हा सर्वात मोठा माझा उद्देश असेल की आंबेडकरी चळवळीतील बेरोजगार तरुणांना आर्थिक सक्षम कसं करायचं. कारण जो आर्थिक सक्षम होईल तो कोणाकडे नस्तमस्तक होणार नाही. राजाभाऊ, तुम्ही चळवळीमध्ये कसे आले आणि चळवळीमध्ये नवीन येणाऱ्या तरुणाला तुमच्याकडून काय संदेश राहणार आहे? सुनील भाऊ, मी मूळचा बुलढाणा जिल्ह्याचा आहे. आमच्या 3 पिढ्या मुंबईत भांडूप या ठिकाणी राहत होतो आम्ही. भांडूपमधील मिलिंदनगर, जे आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे, त्याला आम्ही क्रांतिभूमी म्हणतो. त्या मिलिंदनगरमध्ये आंबेडकरी चळवळ आणि मिलिंदनगर हे पूर्ण भांडूपभर, म्हणजे मुंबईला माहिती आहे की एखादं आंदोलन जर असेल तर मिलिंदनगर हे पेटून उठतं. त्या मिलिंदनगर सारख्या एका क्रांतिभूमीत माझा जन्म झाला. म्हणजे माझ्या आईच्या पोटातूनच मी आंबेडकरवाद शिकून आलो. आंबेडकरवाद शिकून आलो आणि आंबेडकरी चळवळीमध्ये ओढल्या गेलो. म्हणजे जसं जसं मोठं होत गेलो, आंबेडकर जयंती करणं असेल, आंदोलनं असेल, त्या काळात पॅन्थरची आंदोलनं व्हायची. लहानपणी काही समजायचं नाही, पण त्या कार्यकर्त्यांसोबत जायचो. त्यामुळे आंबेडकरी चळवळ याच्याशी माझं एक घनिष्ठ नातं बनलं. आणि पुढे बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून कॅडर कॅम्पला जायचो आणि तिथं गेल्यानंतर आंबेडकरवाद अधिक चांगल्या सखोल पद्धतीने समजला आणि मी बहुजन समाज पार्टीचं काम चालू केलं. बहुजन समाज पार्टीचं काम करत असताना हळूहळू मला आणखी महाराष्ट्रातील परिस्थिती आणि उत्तर प्रदेशची परिस्थिती याच्यामध्ये थोडीशी तफावत आढळली आणि मी बहुजन समाज पार्टीचं काम न करता मग एक भीमराज सेना नावाचं संघटन याची सुरुवात केली. त्या संघटनेच्या माध्यमातून मग कुठलंही आंदोलन असेल, खैरलांजीचं आंदोलन असो किंवा स्वप्नील सोनवणेचं असो, आजपर्यंत अक्षय भालेरावचं आंदोलन असो, जयाताई बनसोडे ह्या माझ्यासोबत नेहमी असायच्या. आम्ही चैत्यभूमीला, जिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी आहे, त्या चैत्यभूमीच्या गेटच्या समोर होडी जाळण्याचा प्रयत्न झालेला. ती होडीचा तो डाव आम्ही उधळून लावला. अशाच प्रकारच्या आजपर्यंत मी भरपूर आंदोलनं करत आलो. ते आंदोलन करत करत असताना मग सचिनभाई खरा त्यांच्यासोबत जोडल्या गेलो आणि आंबेडकरी, आणि त्यानंतर आजचा जो आजपर्यंत ती अशी वाटचाल झालेली आहे. आणि भविष्यामध्ये भीमराज सेनेच्या माध्यमातून आपल्या आंबेडकरी चळवळीचं काम अधिक गतिमान कसं होईल आणि आंबेडकरवाद हा कसा सक्षम होईल याचा मी नेहमीच प्रयत्न करतो. खूप खूप धन्यवाद.